आज नाश्त्यासाठी काहीतरी साऊथ इंडियन करायचं होतं, पण काहीच पूर्वतयारी केली नव्हती. मग मी तांदळाचं पीठ आणि रवा यापासून झटपट सगळ्यांना आवडेल असा नाश्ता बनवला. यासाठी 1.5 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. घरी दळून आणलेलं किंवा मार्केटमधून रेडी आणलेलं कुठलंही पीठ इथे घेतलं तरी चालेल. इथे मी कपाने मोजून घेते, तुम्ही वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलं तरी चालेल. 1 कप आणि अर्धा कप. यामध्येच आता अर्धा कप रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. यानंतर यामध्ये दही घालायचं आहे. जेवढा रवा घेतला आहे तेवढंच इथे दही घेतलं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे म्हणजे चव छान येते रेसिपीला. यामध्ये आता पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आहे. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. इथे मी सगळं 1 कप पाणी घातलं आहे. अजूनही यामध्ये पाणी लागेल. तर इथे असं हे पीठ तयार करून घेतलं आहे. जास्त पातळ नाही आहे किंवा घट्टही नाही आहे. आणि यासाठी मला 1.5 कप पाणी लागलं आहे. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं, पण हे इतपत आपल्याला घट्ट हवं आहे. आता हे विस्कने आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे रवा दही सगळं छान एकजीव होईल आणि दह्यातल्या ज्या गुठळ्या असतील त्यासुद्धा निघून जातील. यानंतर हे झाकून 10 ते 15 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण चटणी तयार करूया. तिथे चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबरं घेतलं आहे, हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलं. 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे मी. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया. यामध्ये तुम्ही थोडीशी चिंचसुद्धा घालू शकता. चटणीला आता फोडणी देऊया. तिथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. पाव चमचा यामध्ये मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला, अर्धा चमचा उडदाची डाळसुद्धा तुम्ही घालू शकता. फोडणीमुळे चटणी आणखीनच खमंग होते. चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर हे पीठ जे झाकून ठेवलं होतं ते आधीपेक्षा घट्ट झालं आहे. यातला रवा छान फुलला आहे. नेहमीच्या इडलीच्या पिठाप्रमाणे हे करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे. आता या पिठापासून आपण इन्स्टंट इडली तयार करणार आहोत. पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे रात्रभर फर्मेंट करून सकाळी इडली बनवू शकता. इथे मी इन्स्टंट बनवते आहे, त्यामुळे मी यामध्ये बेकिंग सोडा वापरणार आहे. पण तुम्हाला जर बेकिंग सोडा किंवा इनो वापरायचं नसेल तर तुम्ही हे साहित्य रात्री मिक्स करून ठेवा आणि सकाळी ते छान फर्मेंट होईल. मग त्यापासून तुम्ही इनो सोड्याशिवायसुद्धा इडली बनवू शकता. सोडा घालण्याच्या आधी इथे मी इडलीच्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेते. दोन्ही भांडी इथे ग्रीस करून घेतलेत. आता या पिठामध्ये अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घालते. बेकिंग सोडाऐवजी तुम्ही 1 चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा यामध्ये घालू शकता. सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता इडलीच्या भांड्यामध्ये पीठ भरून घेऊया. डाळ तांदूळ भिजत घातलेलं नसेल आणि झटपट तुम्हाला इडली बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये इडली तयार करू शकता. दोन्ही भांडी इथे मी पिठाने भरून घेतलेत. इथे मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये इडलीचा स्टँड ठेवायचा आहे आणि 7 ते 8 मिनटं इडली वाफवून घ्यायची आहे. इथे लक्षात ठेवा, पाणी आधीच गरम करत ठेवायचं आहे आणि गरम पाण्यामध्येच इडलीचा स्टँड ठेवायचा आहे. इथे 8 मिनटं झालेत. पाहू शकता इडली अगदी मस्त फुलली आहे. थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतरच आपल्याला ही काढून घ्यायची आहे. अगदी पांढरी शुभ्र अशी इडली तयार होते या रेसिपीने. काढून घेऊया. पहा, अगदी हलकी फुलकी झाली इडली, अगदी जाळीदार झाले. उरलेल्या इडल्यासुद्धा अशा पद्धतीने मी इथे काढून घेते. खूपच साधी सोपी अशी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी तुम्ही झटपट ह्या इडल्या तयार करू शकता.
नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।